आजकाल प्रत्येक घरात असं झालं आहे की जेवढे माणसं आहेत तेवढ्या भाज्या करण्याची वेळ आली. म्हणजे प्रत्येकाच्या आवडीनिवडी ह्या बदलल्यात. म्हणजेच हे जिभेचे चोचले पुरवणं याला म्हणतात. पहिलं काय असायचं पूर्वीच्या काळी, एका पातेल्यातली भाजी लहान लेकरं, मोठी माणसं सगळेच जण एकाच पातेल्यातली एकच केलेली भाजी खायची. पण आजकाल तसं राहिलं नाही. लहान लेकरांची वेगळीच, आईची वेगळी, वडिलाची वेगळी असं सगळं चित्र झाले. तर मग आता ही भाजी आहे राजमा. राजमा तर तसा तर राजमामध्ये काय काय आहे काय काय नाही हे सांगायची गरजच नाही. त्याच्यामध्ये खूप सारे विटॅमिन आहेत. त्याच्यामुळं ते ज्यांना फिटनेसची खूप चिंता असते त्यांच्यासाठी तर ही जी भाजी आहे ती तर खरंच खूप एक वरदान आहे. त्याच्यामध्ये खूप काही काही विटॅमिन आहेत. आता ती सांगत बसलं तर त्याला व्हिडिओ खूप मोठा होईल. आणि कुणाकुणाला फिटनेसची चिंता असते. आता ही भाजी कारल्याची. आता कारल्याचं कसं आहे ना, खूप जणांना कारलं आवडत नाही, पण मला तर कारलं खूप आवडते. आता बघा, हे कारलं किती कडू असलं तरी बी गोड कसं करायचं ते ही रेसिपी बघितली तर तुम्हाला नक्कीच कळेल. हे आहे माझं जेवणाचं ताट, म्हणजेच भाजी, भाकरी आणि त्याच्यासोबत कडधान्य. आता शक्यतो मला कडधान्याच्या भाज्या आवडत नाहीत आणि डायटिंगमध्ये तर खातच नाही. आणि कडधान्याच्या ज्या भाज्या करते त्याच्यापेक्षा ना वाफवून खाल्ले कडधान्य तर ते खूप टेस्टी लागतात. आणि जगात सगळ्या एवढ्या भाज्या असताना कडधान्याच्या लोक भाज्या का करते तेच मला कळत नाही. चला, तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा. कारल्याच्या भाजीचा व्हिडिओ पाहिजे असेल तर कॉमेंट करा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.